नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मासिक पाळी ही स्त्री शरीराची एक अत्यंत नैसर्गिक, पवित्र आणि सृजनाशी जोडलेली प्रक्रिया. पण दुर्दैवानं आजच्या 21व्या शतकातही या विषयाभोवती एक संकोचाची भिंत उभी आहे. त्या 4 दिवसांचा त्रास तर सहन करावाच लागतो असं म्हणून अगदी पिढ्यानपिढ्या महिला आपल्या वेदनांना दाबून ठेवत आल्या. मग ते अनियमित पाळी असो, पीसीओडी किंवा पीसीओएस सारखे हार्मोन्सचे आजार असोत किंवा असह्य शारीरिक वेदना असोत किंवा पाळी येण्यापूर्वी होणारा मानसिक त्रास असो, आज प्रत्येक घरातील कोणती ना कोणती स्त्री या त्रासातून जाते. आणि त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारींकडे केवळ एक समस्या बघून न पाहता आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याचं मूळ कसं शोधायचं आणि त्यावर कायमस्वरूपी मात कशी करायची यावर मार्गदर्शन घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षकांनो, आता या लाईव्ह कार्यक्रमात तुम्ही डॉक्टरांशी थेट आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी थेट संवाद साधू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या, 022410100610. आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आजकाल आपण पाहतोय तरुण मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या देखील खूप वाढतात. त्याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे मासिक पाळीचे फक्त समस्याच नाही वाढल्या आहे, वय पण कमी झाले. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये आपण साधारण म्हणायचो की 12 ते 14 वर्षाच्या वयामध्ये पाळी येते. आणि हे तुम्ही विचार करा, तर आयुर्वेद तेवढं प्राचीन शास्त्र हजारो वर्षापूर्वीचं, त्याच्यात सुद्धा सेमच वय सांगितलेलं आहे. पण गेल्या 25 ते 30 वर्षात असा फरक पडलेला आहे की सडनली मुलींना पाळी त्या वेळेत न येता 8व्या 9व्या वर्षी सुद्धा यायला लागलेली आहे. म्हणजे काहीतरी तर चूक आहे की जी आत्ता याच काळामध्ये सगळ्यांबरोबर व्हायला लागलेली आहे. नाहीतर हजारो वर्ष जी गोष्ट चुकत नव्हती ती एकदम चुकायला काय कारण झालं आहे. त्यामुळे आपलं ॲक्च्युली सध्याचं जे काही लाईफस्टाईल आहे, आपल्या आजूबाजूला जे काही सगळे बदल होत आहेत ना, त्याच्यामुळे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस खूप जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहे. आणि स्त्रियांना फॉर्च्युनेटली निसर्गाने एक ही देणगी दिलेली आहे पाळी म्हणून, की ज्याच्यातनं आपल्याला आपल्या शरीरामध्ये सगळं हॉर्मोन्सचं बॅलन्स आहे ते व्यवस्थित चालतं आहे की नाही ते कळतं. महिन्याच्या महिन्याला आपल्याला एक रिमाइंडर येतं निसर्गाकडून की बाबा हे सगळं व्यवस्थित चाललं आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे. तर हा रिमाइंडर जेव्हा चुकायला लागतो ना, तेव्हा आपल्याला लगेचच समजायला पाहिजे की बाबा हे पाळीचे दोष काहीतरी सुरू झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की लहानपणापासून जर का खूप जास्त प्रमाणामध्ये आपण म्हणतो ना, जर TV खूप पाहायला गेला किंवा स्क्रीन खूप पाहिली गेली, तर आयुर्वेदाच्या मताने ही पाळी जी असते ती रज म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामधनं हीट, पित्ताचा भाव त्याच्यामध्ये असतो. तर शरीरामध्ये अग्नीचे कुठलेही दोष सुरू झाले की त्याच्यातनं पाळीमध्ये आपल्याला दोष दिसायला लागतात. आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या पिढीमध्ये सगळ्यात जास्ती मला प्रॉब्लेम्स दिसतात ते स्क्रीन फार प्रमाणात म्हणजे वापरल्यामुळे. त्याच्यातसुद्धा चुकीचे दृश्य आहेत किंवा चुकीचं स्ट्रेस वगैरे असल्याच्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्या आत्ता भावी पिढीला किंवा नवीन जी आत्ता पिढी आहे त्याच्यामध्ये खूप लवकर त्यांना या सगळ्या गोष्टींच्या सामोरे जावं लागतं आहे. नको नको ते सगळं नॉलेज त्यांच्या समोर येतं आहे. या सगळ्यातनं आपल्याला प्रॉब्लेम्स जे आहेत ते जास्त दिसायला लागलेले आहेत. दुसरं म्हणजे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेर केमिकल्स आहेत ते आपल्या वापरात खूप आहेत, अन्नामधून खूप आहेत किंवा खाण्यापिण्या जे बाहेरचं आपण घेतो आहे त्याच्यातनं खूप आहेत. म्हणजे प्रिझर्वेटिव्स म्हणा, डाय म्हणा, तर हे सगळं जे काही अन्नामध्ये टाकलं जाते त्या सगळ्यातनं आपल्या शरीरामध्ये चेंजेस जे आहेत ते खूप प्रमाणात होतात. आणि एस्पेशली ग्रोईंग एजमध्ये जर का मुलांना असं कुठलाही त्रास असला, म्हणजे खाणं पिणं जर का व्यवस्थित नसलं किंवा चुकीचे केमिकल्स कंटिन्युअसली पोटात जात असले, तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला हा त्रास होताना दिसतो. आता पूर्वीच्या काळी बघा आपण काय म्हणायचो की ज्याचंही म्हणजे विकास होण्याचं वय आहे, जो ग्रोईंग पिरियड असतो, त्याच्यामध्ये आपण दूध नक्की घ्या म्हणायचो, राईट. आता आजच्या काळामध्ये त्याच्या उलटं आपल्याला सांगावं लागतं की दूध घेऊ नका. तर दूध बदललं आहे का? तर दूध नाही बदललं, आपली मानसिकता बदलली. आपल्याला काय वाटलं की अरे गाय आहे किंवा म्हैस आहे, ही एवढंच दूध देते आणि एवढा चारा खाते आणि बाहेर मला दूध तर स्वस्तात द्यावं लागणार आहे. म्हणजे मग तुम्ही त्यांना इंजेक्शन्स द्यायला लागतं हॉर्मोन्सचे. आणि आपल्याला काय वाटतं किंवा हॉर्मोन्सचे इंजेक्शन मला एवढे स्वस्तात मिळाली, गायीने भरपूर दूध दिलं आणि आता मला त्याचं प्रॉफिट व्हायला लागलेलं आहे. पण आपण हे विसरतो की जी पण गोष्ट या सगळ्या म्हणजे परिसरात आलेली आहे, आपण ज्याला निसर्ग म्हणतो आहे, तर ती एकदा इथे आली की तिचं एक्झिस्टन्स संपूर्ण नाही जात. आपल्याला जरी असं वाटलं की ते दिलं आणि दूध तयार होऊन गेलं आणि नेक्स्ट डे तुम्ही परत ते इंजेक्शन द्यायला जाताय, पण ते दिलेलं हॉर्मोन जाणारे कुठे? तर ते हॉर्मोन शेवटी त्या गायीच्या
जे मल उत्सर्ग होतो त्याच्यातनं आपल्याच पाण्यामध्ये आपल्याच अन्नामध्ये जाणार आहे, आपण जे दूध पाजणार आहोत त्याच्यातच ते जाणार आहे. तर त्यामुळे हे हॉर्मोन्स जे आहेत ते परत परत फिरून आपल्याच सगळ्या सर्क्युलेशनमध्ये येतात ते अन्नातून, आणि त्यामुळे सुद्धा मुलींमध्ये सध्या आपल्याला त्रास जो आहे तो दिसायला लागलेला आहे. पण आपला ॲप्रोच इतका चुकत चाललेला आहे ना की आपल्याला असं वाटतं की अरे तुमचं जर का दुधामधून प्रॉब्लेम होतोय तर दूध सुधारवायच्या जागी आपण सरळ सांगून बसतो की दूध घेऊ नका. त्यामुळे मुळाचा प्रॉब्लेम काय आहे त्याचा विचार न करणं, ह्याच्यातनं सगळे दोष जे आहेत ते जास्त तयार होतात. म्हणजे एकीकडनं दूध चुकतं म्हणून आपण देत नाही, आणि दूध नाही म्हणून व्यवस्थित जे काही आतमध्ये आपलं म्हणतो ना की रस तयार झालं पाहिजे, रसामधून रज तयार झालं पाहिजे, हॉर्मोन्सचं बॅलन्स झालं पाहिजे, अग्नी व्यवस्थित चालली पाहिजे, ते सगळं काही होत नाही. आणि त्याच्यातनं सध्या आपल्याला तरुण मुलींमध्ये हा अशा प्रकारचा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणात दिसतोय. नक्कीच डॉक्टर, मी जसं सुरुवातीला म्हणाला की वर्षानुवर्षे एक प्रथा सुरू आलेली आहे की बाबा पाळीच्या दिवसांमध्ये पोटात दुखणं हे स्वाभाविक आहे, पण ते खूप गांभीर्याने देखील पाहिलं जात नाहीये त्याकडे. म्हणजे बऱ्याचदा मुलींना अक्षरशः झोपूनच राहावं लागतं 5-5 दिवस, इतका देखील तो पेन असतो. तर ते कितपत गांभीर्यात असं त्यांनी घेतलं पाहिजे याविषयी सांगा. बघा, सगळ्यात पहिले तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक पाळी काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे. तर नैसर्गिक पाळी म्हणजे काय असते की साधारण आपण म्हणूया की 25-26 दिवसांपासून 32 दिवसांपर्यंत येणारी जी पाळी असते तिला आपण साधारणपणे नॉर्मल पाळी म्हणतो. काही लोकांना अगदी 35 दिवसाला पण रेग्युलर येत असले तर आपण त्यातल्या त्यात थोडंसं व्हेरिएशन म्हणून त्याला नॉर्मल समजू शकतो. पण 21 दिवसात पाळी येते, 20 दिवसात पाळी येते किंवा 40-45 दिवस पाळीच येत नाही आहे, हे अत्यंत चुकीचं असतं. दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे की पाळीमधलं जे ब्लिडिंग आहे ते साधारणपणे 3 दिवस ते 4 दिवस एवढंच चाललं पाहिजे. दिवसभरातून एवढ्या प्रमाणात ब्लिडिंग नसलं पाहिजे की त्याच्याने तुम्हाला त्रास होईल किंवा तुम्हाला नॉर्मल तुमची कामंसुद्धा करता येणार नाही, अशा प्रकारे ब्लिडिंग नसलं पाहिजे. आणि पेनसुद्धा जे असतं ते पेन खूप कमी प्रमाणात म्हणजे जाणवेल इतपतच असतं. म्हणजे काय असतं की ते जे युट्रस आहे ते कॉन्ट्रॅक्ट करून सगळं जो आपला निघालेली एंडोमेट्रियम असते ती बाहेर फेकण्यापुरतंच ते क्रॅम्प्स जे असतात ते यायचे असतात. आता ते सगळं नॉर्मल नसलं याच्यातलं काहीसुद्धा, तर लक्षात ठेवा की तुम्हाला लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलाय. पुण्याहून संगीता यांनी कॉल केलाय. नमस्कार ताई, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, नमस्कार. माझा प्रश्न आहे की माझी मुलगी 16 वर्षाची आहे आणि तिची जी पाळी येते ती औषध घेतल्याशिवाय येत नाही, त्याच्यासाठी तिला गोळ्याच घ्याव्या लागतात. तर मला मॅडमला हा प्रश्न विचारायचा आहे. अच्छा, बरं. आता बघा कसं आहे की एकतर लक्षात घ्यायला पाहिजे की पाळी ही नैसर्गिक क्रिया असते आणि शरीरात जर का सगळं व्यवस्थित चालू असलं तर मात्र आपल्याला या पाळीचा विचार करण्याची गरजच पडत नाही. पण जर का तुम्हाला अगदी पाळी करता गोळ्या घ्याव्याच लागत असतील तर मग मात्र विचार करायला पाहिजे की ही नैसर्गिक गोष्ट का चालत नाही. आपण रोज असं म्हणतो का की अरे मला भूक लागली नाही तर मी तर गोळ्या घेतल्या तरच मला भूक लागते आणि मी काहीतरी खातो, तर असं होत नाही. त्यामुळे शरीराचं कुठलंही नैसर्गिक कार्य चालत नसलं तर याचाच अर्थ आहे की त्याच्यामधला दोष काहीतरी मोठा झालेला आहे. बऱ्याचदा आम्ही असं बघतो की स्त्रिया 25-25, 30-30 वर्षाच्या झाल्यानंतर जेव्हा दिवस राहत नाही आहे तेव्हा ट्रीटमेंटला येतात आणि तेव्हा म्हणतात की अरे माझी पाळी तर अगदी माझ्या मेनार्च म्हणजे जे पहिली पाळी येते तेव्हापासूनच इरेग्युलर झालेली आहे, पण तेव्हापासून सुद्धा आत्तापर्यंत मला म्हणजे डॉक्टरांनी किंवा माझ्या घरच्या लोकांनी हेच सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही आहे, नंतर ही पाळी सुरळीत होऊ शकेल. आणि जेव्हाही टेन्शन येतं तेव्हा गोळ्या घेते आणि तेवढ्या वेळापुरती पाळी येते. पण जर का आपल्या शरीरातलं जे पिट्युटरी आहे किंवा ओव्हरी आहे ह्यांनी जर का काम नीट नाही केलं आणि त्याच्यामुळे पाळी नाही आली तर नंतर दिवससुद्धा राहायला प्रॉब्लेम होणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे गोळी घेऊन जर का पाळी येत असली ताई तर आत्ता लक्षात घ्या की तुम्हाला आयुर्वेदात त्याच्यातनं खूप चांगली मदत होऊ शकते. जसं संतुलनचं फेमिनाईन बॅलन्स आसव आहे ते तुम्ही रेग्युलरली मुलीला घ्यायला सांगू शकता, आणि तसंच फेमिसॅन तेल जे आहे त्याचाही पिचू वापरू शकता. यूट्यूब चॅनल जे आहे माझं त्याच्यावर त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. साताऱ्यावरून आपल्याला अरुणा यांनी कॉल केलाय. ताई नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो, येतोय. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझं वय 45 आहे. अच्छा. आणि मला पाळी आतापर्यंत बरोबर येत होती, तर आता 2 महिने झाली पाळी माझी व्यवस्थित येत नाही, त्यासाठी औषधं चालू केली. आणि माझं हे सोनोग्राफीचे तर जरा पिशवीच सांगितली, तर 1-2 जणांनी सांगितलं डॉक्टरांनी की पिशवी काढायला लागेल, पण एक डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 महिने बघा कसं होतंय काय होतंय, तर काय केलं पाहिजे याच्यावर?
एक्झॅक्टली 2-3 महिन्यापूर्वीचं काय वाक्य होतं त्यांचं? ताई पुन्हा एकदा सांगाल का? हा बोला. हा 2-3 महिन्यापूर्वी तुम्हाला काय सांगितलेलं? हा म्हणजे त्याची व्यवस्थित सांगितली सोनोग्राफी. सोनोग्राफी वगैरे असं म्हणाले. सोनोग्राफी करावी लागेल असं सांगितलंय? नाही केली पण त्याच्यावर खूप सांगितली पिशवीवर. अच्छा, तुमचा आवाज ॲक्च्युली अस्पष्ट येतोय त्यामुळे प्रश्न अर्धवट कळतोय अनफॉर्च्युनेटली. नाही पिशवीवर खूप सांगितली मला. नाही स्पष्ट ऐकू येत नाही. गर्भाशयाची पिशवीवर खूप सांगितली. परत एकदा सलग थोडा प्रश्न विचाराल का? नाही कळते अनफॉर्च्युनेटली. म्हणजे मॅडम माझं वय 45 आहे. हां तर मला म्हणजे जसं पाळी यायला सुरुवात झाली तेव्हापासून पाळी आतापर्यंत व्यवस्थित येत होती. तर 2 महिन्यापासून पाळी मला व्यवस्थित येत नाही, त्यासाठी औषधं चालू केली. अच्छा. हा तर सोनोग्राफी मध्ये पिशवीवर सूज सांगितली. सूज सांगितले सूज, पिशवीवर सूज सांगितली आहे. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. अच्छा, आता कसं होतं बघा की आत्ताच्याच काळात हे आपल्याला बदल दिसायला लागलेले आहेत. नाही तर साधारण पहिलेच्या काळात आपण पाहिलं तर 40 नंतर युट्रसचं काम आहे हळूहळू थांबून आणि 50च्या सुमारास मेनोपॉज यायचा. पण आत्ता माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आहेत की 40 नंतर युट्रसवरती सूज येते आहे. तर त्याच्याकरता एक तर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये कुठे काही चुका होतात आहे का हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे, की कुठूनही खूप जास्त प्रमाणात काही डाय वगैरे तुमच्या पोटात जातो आहे का, किंवा काही हिस्ट्री आहे का की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठले हॉर्मोन्स वगैरे वापरलेले आहेत. आत्ता तरी माझा सल्ला तुम्हाला हे राहील की संतुलनचं रोज ब्युटी तेल आहे ते पोटावरती अगदी नियमितपणे लावा. तसंच संतुलनच्या फेमिसॅन तेलाचा योनी पिचू पण ठेवायला सुरुवात करा. आणि संतुलनचं एक फेमिफिट म्हणून सिरप आहे तेही तुम्ही नियमाने घ्या, तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. पण बऱ्याचदा स्त्रियांना पंचकर्म करून व्यवस्थित जर का उत्तरबस्ती केली तर अशा प्रकारच्या कुठल्याही त्रासापासून लगेचच आपल्याला कमी करण्यामध्ये मदत जी आहे ती करता येऊ शकते. नक्कीच. आपल्याला पुढील कॉल आता नाशिकवरून आलाय. तन्वी जानोरकर यांनी कॉल केलाय. तन्वी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा पाळी सुरू होणार असते किंवा त्याच्या आधीचा काळ तेव्हा चेहऱ्यावर खूप प्रमाणात फोड येतात आणि ते त्रासदायक असतात, ते लवकर जात नाही. तर ते कशामुळे आणि त्याचा त्रास कसा कमी होईल सांगू शकाल? नक्की, महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी खरं आहे. बघा कसं असतं की जसं आपण हॉर्मोनल इम्बॅलन्सबद्दल सुरुवातीला बोलत होतो की पाळीमध्ये हे करेक्ट असलं तर सगळं व्यवस्थित राहतं, तसं ही शरीराची एक खूण असते की बाबा सगळं व्यवस्थित नाही चालू आणि त्यामुळे स्किनवरती पिंपल्स किंवा काही लोकांना केस गळणं वगैरे असे त्रास दिसतात. कारण की पाळी असते ती आपल्या स्त्रियांचं सौंदर्यसुद्धा टिकवून ठेवायला मदत करते. सौंदर्य म्हणजे केस चांगले असणं किंवा स्किन चांगली असणं की आपण त्याला सौंदर्य म्हणतो म्हणून. तर हे सौंदर्य जे आहे ते आपल्या हॉर्मोन्सच्या बॅलन्सवरती डिपेंडेंट असतं. तर ते आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुम्ही एकतर आंबवलेले पदार्थ आहेत ते अगदी कमी ठेवा तुमच्या आहारामध्ये. रात्रीचं उशिरा बिलकुल जेवण करू नका आणि जागरण करू नका, याच्याने पित्ताचे तयार होणारे दोष कमी होतील. त्याचबरोबरीने संतुलनचं जे पित्तशांती म्हणून गोळ्या आहेत आणि तसंच मंजिष्ठ सॅन म्हणून गोळ्या आहेत, तर त्याही तुम्ही जर का नियमाने घेतला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि अत्यंत महत्त्वाचं जे स्त्रियांनी करायला पाहिजे पाळी व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने ते म्हणजे नियमित पंचामृत घेणं. संतुलनचं जे अमृत शतकरा आहे त्याच्यामध्ये सोनं आहे, केशर आहे आणि वनस्पती पण आहेत की जे आपल्या हॉर्मोन्सला बॅलन्समध्ये ठेवायला मदत करू शकतात. तर ते घालून तुम्ही पंचामृत जर का नियमित घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. माझा तुम्हाला सल्ला असा राहील की माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जा, डॉक्टर मालविका तांबे नावाने आहे. त्याच्यामध्ये फेमिसॅन तेलाचा पिचू कसा वापरायचा, पंचामृत कसं करायचं, या सगळ्याबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तर ते तुम्ही नक्की बघावी आणि तुम्हाला जमत असेल तर प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर त्याच्याबद्दल आपण अजून व्यवस्थित सल्ला जो आहे तो देऊ शकू. नक्कीच. डॉक्टर, सध्या बघायला गेलात ना की पिरियडचं पेन सुरू झालं की अनेकदा पेन किलर्स घेतात तरुण मुली. तर याचा शरीरावर नेमका दुष्परिणाम काय होऊ शकतो आणि आयुर्वेदानुसार त्यावर काही पर्याय आहेत का? नक्कीच. आता बघा, पेन जर का जास्त प्रमाणात होतं याचा अर्थ वातदोष शरीरामध्ये जास्त वाढलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही पेन किलर न घेता युज्युअली याच्यामध्ये अँटीस्पाझमोडिक दिली जाते. म्हणजे काय होतं की मसल्सचं क्रॅम्पिंग आहे ते थांबलं जातं. पण ते तुम्हाला माहिती आहे का की ती गोळी जाऊन फक्त त्या युट्रसच्याच मसल्सवर काम करेल का? तर तसं ते नाही करत आणि म्हणून तुमचं अपचन वगैरे अशा प्रकारच्या खूप सगळ्या तक्रारी आपल्याला यंग मुलींमध्ये याच्यामुळे दिसायला लागतात. त्यामुळे आयुर्वेदाच्या मताने आपल्याला वातवृद्धी किंवा वातदोष कमी करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता रोज न चुकता पोटावरती हलक्या हाताने संतुलनचं रोज ब्युटी तेल किंवा संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं तेल जर का लावलं तर ऑटोमॅटिकली त्या तेलाने तिथला वात कमी व्हायला मदत मिळते.
बऱ्याचदा मुलींना जेव्हा खूप जास्त प्रमाणात दुखत असतं अशा वेळेला सुद्धा आपण संतुलनचं रोजबिटी तेल लावून त्याच्यावरती जर का म्हणजे अगदी गरम नाही पण गरम पाण्याची पिशवी जी आहे ती पोटावरती ठेवली तर लगेचच पेन कमी होतं असा अनेकांचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही जर का पिचू पण ठेवायला सुरुवात केला योनीभागी संतुलन फेमिसॅन तेलाचा तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला कल्याणवरून दुसरा कॉल आलेला आहे. कांचन यांनी कॉल केलाय. नमस्कार. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो हो येतो. हा, तुमचा प्रश्न काय आहे ताई? माझी मुलगी आता 14 वर्ष लागले तिला. अच्छा. पण गेल्या वर्षी तिचं पिरियड आलं 1-2 वेळा फक्त झाले. ओके. आणि नंतर मग बंद झालंय. ओ बरं बरं. तर त्याच्यासाठी काय? नक्कीच. ही तर बघा तक्रार आता इतक्या मुलींमध्ये आहे ना की पाळीची सुरुवात होते 12व्या-13व्या वर्षी आणि त्याच्यानंतर साधारण 6-8 महिने पाळी त्यातल्या त्यात व्यवस्थित चालली आणि त्याच्यानंतर जो गॅप होतो तो नंतर खूप इरेग्युलर पिरियड जे आहेत ते व्हायला लागतात. म्हणजे 60 दिवसांनी 80 दिवसांनी वगैरे पिरियड्स येताना दिसतात. तर ताई याच्याकरता लगेचच वेळ काढायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्याला कोरफड ही खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. तर सकाळी उठून अनुष्यपोटी खरं छोटासा कोरफडीचा तुकडा जर का तुम्ही तिला नियमितपणे द्यायला सुरू केला तर त्याचा खूप फायदा होताना दिसतो. माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती कोरफडीचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे ती कशी तुपात भाजावी, कसं त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालावी याबद्दल मी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि डोस पण दाखवलेला आहे. तर ते तुम्ही नक्की बघावं आणि मुलीला द्यायला सुरुवात करावी. आजकालची मुलं कडू काहीही पदार्थ खायला तयार होत नाही, त्यांना सगळं चविष्ट लागतं. तर म्हणून याच्यामध्ये तुम्ही थोडासा मध घातला ना वरून तरी चालू शकतं किंवा तिला सरळ सांगायचं की जिभेवरती ठेव आणि गिळून टाक, चावायची वगैरे बिलकुल गरज नसते. त्याचबरोबरीने तिला रोज सकाळी एक छोटासा खजूर घ्यायला सांगायचं आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं. तर ते खजूरसुद्धा तिला अनुष्यपोटी तुम्ही घ्यायला सांगा, त्याचाही आपल्याला फायदा मिळताना दिसतो. आणि संतुलनचं एक फेमिनाईन बॅलन्स म्हणून आसव आहे ते तिला नियमित सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यायला सांगा. त्याचा खूप फायदा होतो आपल्याला रेग्युलराईज करायला पिरियड्स, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या वनस्पती आहेत की ज्या स्त्रियांच्या हॉर्मोनल बॅलन्सला मदत करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे ते म्हणजे स्त्री संतुलन नावाचं संगीत ऐकणं. लोकांना असं वाटतं की अरे पोटात त्रास होतोय, गर्भाशयात व्यवस्थित पाळी येत नाही आणि तुम्ही संगीत काय ऐकायला सांगताय. पण शरीराच्या आतले जे सगळे मेसेजिंग सिस्टीम असतात त्याच्यावरती आपल्याला संगीताच्या स्पंदनाच्या माध्यमातून काम करता येतं. आणि हे रिसर्च करून श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही जर काय स्त्री संतुलन म्युझिक तिला म्हणावं फक्त तू बाजूला लावून ठेव दिवसातून एकदा कधी पण, कॉलेजला जात असली किंवा घरामध्ये नुसती बसलेली असली, झोपायला गेली, कुठल्याही वेळेला हे स्त्री संतुलन संगीत आहे तिला म्हणावं फक्त लावून ठेव. त्याचा खूप आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे ते तर अक्षरशः म्हणजे स्त्रियांकरता वरदान आहे. लहान वयापासून म्हणजे जेव्हा 13व्या-14व्या वर्षी पाळी येते तेव्हापासून आपण हा पिचू वापरायला सांगतो. सुरुवातीला काही मुलांना पिचू वापरायला थोडंसं ऑड होतं, तर नुसतं लोकली ते तेल अप्लाय केलं तरीसुद्धा त्याचा फायदा मिळताना दिसतो. आणि पिचू वापरला तर फारच उत्तम त्याचं गुण आपल्याला दिसतात. तर यूट्यूब चॅनलवरती मी त्याची कंप्लीट प्रोसिजर दाखवलेली आहे. योनी पिचू हा शब्द तुम्ही जर का सर्च केला डॉक्टर मालविका तांबे चॅनलवरती तर त्याच्यामध्ये अख्खी प्रोसिजर पण दाखवलेली आहे आणि त्याचे फायदेही सांगितलेले आहेत. तर आय थिंक की तुमच्या मुलीला जर का तो व्हिडिओ तुम्ही दाखवला आणि आठवड्यातनं 2-3 वेळा जरी हा पिचू वापरला गेला तरीही खूप चांगला त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. जितकेही प्रेक्षक आता बघत असतील तर लक्षात ठेवा की जर का पाळी रेग्युलरली चालत नसेल तर याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. फक्त वेळ येईल तेव्हा मी विहीर खणणार असं न करता उलट त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते घेतलेले जास्त उत्तम राहतील. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. संभाजीनगरवरून किरण यांनी कॉल केलाय. नमस्कार, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय. हा, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा बोला ताई, प्रश्न विचारा. मॅडम माझी मुलगी आहे, ती 17 वर्षाची आहे. तर पिरियड मध्ये खूप त्रास होतो आणि जो प्रचंड होतो की झोपून असते. प्रचंड दुखतं का प्रचंड ब्लीडिंग त्यांना होतं? त्रास होतो, ओके ती झोपून ओके. असते असं. झोपून असते. बरोबर, ठीक आहे. नक्कीच बघा, हा त्रास बिलकुलच व्हायला नको आहे आणि याच्यावरती आपल्याला कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये जेव्हा तुमची पाळी येण्याचे दिवस जवळ येतात आहे ना तेव्हा एक लक्षात ठेवा की घरी फ्लॅक्स सीड्स सगळ्यांना माहिती असतात, म्हणजे जवसाच्या बिया आपण ज्या आपण चटणी वगैरे करतो तर ते किमान 3 दिवसाआधी सकाळी 1 चमचा
ती जवसाच्या बिया ज्या आहेत भाजलेल्या फ्लॅक्स सीड्स त्या चावून चावून चमचवून खायच्या. ते तुमच्या मुलीला अगदी नियमित करायला सांगा. तसंच बदामसुद्धा जो असतो तो पण या वेळेमध्ये व्यवस्थित चावून खायचा. रात्री झोपताना थोड्याशा मनुका भिजवलेल्या ज्या आहेत त्या चावून खाल्लेला त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकेल. जेव्हा पाळीची सुरुवात होते तेव्हा तुम्ही पोटाला रोज ब्युटी तेल जे आहे ते अगदी रेग्युलरली लावा. जमत असेल तर त्या 3 दिवसात लावून बरं वाटत असेल तर अत्यंत उत्तम, नाहीतर अख्खा महिनाभर लावला ना तर त्याचा अजून आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि त्याचबरोबरीने संतुलनचं फेमिफिट म्हणून सिरप आहे. त्याच्याने काय होतं की शरीरामध्ये जो काही वाढलेला वात आहे किंवा ओव्हर ब्लिडिंग वगैरे होत असलं तर ते सगळं त्याच्याने कमी व्हायला मदत मिळते. तर ते सुद्धा नियमित 1 महिना नक्की त्यांना घेऊन बघायला सांगा, तर त्याचाही फायदा होईल. आणि स्त्रियांमध्ये काय होतं की सगळं पाठीतनं त्या वेदना आपल्याला जाणवत असतात की शेवटी सगळ्या नसा तिथे असतात. त्यामुळे संतुलनचं जे कुंडलिनी तेल आहे ना तेही नियमाने खालतून वरती हलक्या हाताने त्यांना लावायला सांगा, तर त्याचाही आपल्याला खूप प्रमाणात फायदा होताना दिसेल. पण दुर्लक्ष करू नका की एवढ्या प्रमाणात वात जर का असला तर नक्कीच एंडोमेट्रियममध्ये जो ड्रायनेस वगैरे येतो त्याचा सगळ्याचा त्रास पुढे मग प्रेग्नेन्सीच्या वेळेस आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे वेळेत त्याच्यावरती जर का काम केलं तर त्याचा आपल्याला खूपच उत्तम फायदा होताना दिसू शकतो. नक्की डॉक्टर, आजही बघा मासिक पाळीभोवती अंधश्रद्धा किंवा चुकीच्या समजुती बऱ्याच आहेत अशा, आणि या विषयावर सामाजिक संकोच दूर करण्यासाठी तुम्ही महिलांना आणि संपूर्ण कुटुंबियांना काय मार्गदर्शन कराल अगदी थोडक्यात? एक मला नेहमी सांगावं असं वाटतं की मासिक पाळी आहे त्याची एक तर लाज बाळगू नये, उगाच त्याला चुकीच्या शब्दाने संबोधू नये. मासिक पाळी हाच शब्द वापरला पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या वडिलांना, आजोबांना, घरात जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा भावांना कल्पनाच नसते की बहिणीला काही मदत यावेळेस लागू शकेल किंवा आईला मदत लागू शकेल असं मुलांना माहिती नसतं. त्यामुळे पाळीबद्दलचे सगळे संकोच दूर करायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जी काही आपल्याला गरज आहे मदतीची वगैरे ती सगळी घ्यायला पाहिजे. सो वन शुड नॉट व्हिस्पर अबाउट इट. तुम्ही बोलली याच्याबद्दल बोलणं जे आहे समाजामध्ये ते अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि मासिक पाळीच्या समस्येविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार, धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.